नमस्कार मंडळी. 5 मिनिटात तयार होणारी आणि तोंडाला चव आणणारी पापडाची चटणी तुम्ही कधी खाल्ली आहे का? नाही ना? तर चला, आज आपण बनवणार आहोत पापडाची चटणी. आधी आपण 3 ते 4 पापड भाजून घेऊ. ते छान कुरकुरीत झाले की त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ. त्यानंतर खलबत्ता किंवा पेल्यामध्ये 3 ते 4 पाकळ्या लसूण व आवडीनुसार मिरची पावडर घेऊन ते टेचून घ्या. त्याच्यामध्ये कांदा आणि चवीपुरतं मीठ घालून ते एकजीव करून घ्या. एका पळीमध्ये तेल टाकून एकजीव केलेले वाटण गरम करून घ्या. थोडक्यात त्याला फोडणी द्या व त्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर टाकून ते एकत्र मिक्स करून घ्या. शेवटी सांगायचे एवढेच की ही चटणी जशी आपण बनवू तशी लगेच संपवा, कारण फोडणी दिल्यामुळे 15 ते 20 मिनिटांमध्ये ही मऊ होण्याची शक्यता असते. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि अजून अशा सोप्या रेसिपींसाठी फॉलो करायला विसरू नका.